24 तास नाशिक सन्मान को पॉवर्ड बाय दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सेलिंग एक्सपिरियन्सेस नॉट जस्ट होम्स स्पेशल पार्टनर टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्स बेटर ऑलवेज SBI लाईफ माझ्यासाठी माझ्या जीवलगांसाठी बाबा जाधव मसाले खजिना मराठी चवीचा अस्सल खा अस्सल रहा मेडिकवर हॉस्पिटल्स ब्रिंगिंग युरोपियन हेल्थ स्टँडर्ड्स टू इंडिया वेन्यू पार्टनर एनराइज बाय सयाजी नाशिक. नमस्कार, मी ईशा जगताप. झी 24 तास नाशिक सन्मान सोहळ्यात इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक मान्यवराचं आणि टी व्हीवरून आम्हाला पाहणाऱ्या आमच्या प्रत्येक प्रेक्षकाचं मनापासून स्वागत करते. झी 24 तास नाशिक सन्मान को पॉवर्ड बाय दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सेलिंग एक्सपिरियन्सेस नॉट जस्ट होम्स स्पेशल पार्टनर टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्स बेटर ऑलवेज स्पेशल पार्टनर SBI लाईफ माझ्यासाठी माझ्या जीवलगांसाठी बाबा जाधव मसाले खजिना मराठी चवीचा अस्सल खा अस्सल रहा मेडिकवर हॉस्पिटल्स ब्रिंगिंग युरोपियन हेल्थ स्टँडर्ड्स टू इंडिया. आणि आपले आजचे व्हेन्यू पार्टनर आहेत जिथे हा सुरेख सोहळा पार पडतोय ते आहे एनराइज बाय सयाजी नाशिक. सर्व स्पेशल पार्टनर्सचे खूप खूप मनापासून धन्यवाद. दीपक चंदे जे प्रसिद्ध बिल्डर आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मी निमंत्रित करते माझ्या वरिष्ठ सहकारी अनुपमा खानविलकर यांना. सुरुवात करूया सत्र नाशिककरांच्या स्वप्नपूर्तीसाठी एक पाऊल पुढे. झी 24 तास आयोजित नाशिक सन्मान 2026 मध्ये मी अनुपमा खानविलकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खरं तर आज नाशिकमध्ये हा कार्यक्रम करताना आम्हाला मनापासून खूप आनंद होतोय. वेगळ्या नगरीमध्ये खरं तर इथल्याच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आम्ही मान्यवरांना इथे आमंत्रित करून त्यांच्या जे वेगळे कलागुण आहेत त्यांच्या जे वेगळं योगदान या क्षेत्रांमध्ये वेगवेगळे आहे ते सगळं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी हे खास सत्र आम्ही इथे ठेवलेलं आहे ते म्हणजे नाशिककरांच्या स्वप्नपूर्ती साठी एक पाऊल पुढे. आणि यासाठी सध्या माझ्याबरोबर आहे दीपक बिल्डर्स चे संस्थापक डेव्हलपर्सचे दीपक चंदे सर, म्हणजेच त्यांना खरं तर आपण DBD ग्रुप असं ओळखतो. नाशिकच्या विकासातला खूप महत्त्वाचा वाटा त्यांनी आत्तापर्यंत उचललेला आहे. नाशिक शहराच्या प्रगतीमध्ये विस्तारासाठी अग्रणी संस्थांपैकी एक म्हणून खरं तर दीपक बिल्डर्स ओळखले जातात. दीपक सरांची ओळख करून द्यायची जर झाली तर या व्यवसायामध्ये 37 वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. संपूर्ण नाशिकमध्ये जवळपास 100हून अधिक कमर्शियल त्याचप्रमाणे निवासी प्रकल्प यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केलेले आहेत. दिग्गज ब्रँडसोबत भागीदारी आहे जसं की वर्ल्ड ट्रेड सेंटर, विवांता हॉटेल्स, वेस्टसाईड, झुडिओ, स्टार बाजार आणि अशा अनेक नामांकित ब्रँड्सबरोबर व्यावसायिक टायअप्स त्यांनी केलेत. खरं तर सरांची त्यांची व्यावसायिकदृष्ट्या मी ओळख करून दिली, पण त्यांचं योगदान हे सामाजिकदृष्ट्यासुद्धा खूप मोठं आहे. त्यांना मोठी समाजकार्याची आवड आहे. सातत्यानं वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांचं हे समाजकार्य सुरू असतं आणि नाशिकच्या विकासासाठी नाशिकच्या प्रगतीसाठी ते खूप काम करत असतात. आणि याच दृष्टीनं आज आपल्याला त्यांच्याबरोबर चर्चा करायची आहे. दीपक सर, झी 24 तासच्या या मंचावर आपलं स्वागत करते. आणि खरं तर तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाबरोबर बोलताना मला प्रचंड आनंद होतोय. आपण काही वेळापूर्वी अनौपचारिकसुद्धा बोललो आणि मला खूप एक वेगळा गुण जाणवला की तुम्ही फक्त व्यवसाय करणारे एक उद्योजक नाही आहात, तर नाशिकच्या खऱ्या अर्थानं विकासासाठी प्रगतीसाठी काम करणारे एक खूप गुणी व्यक्तिमत्व आहात. तर तुमचा हा सगळा प्रवास मला आज या आपल्या मुलाखतीमधून उलगडून दाखवायचा आहे. आपण त्या दृष्टीनं सुरुवात करूया. धार्मिक खरं तर तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकची ओळख आहे आणि बदलत्या आधुनिक नाशिकबद्दल नेमकं नाशिककर म्हणून तुम्हाला काय वाटतं? नमस्कार. आम्ही नाशिककर खरंच भाग्यवान आहोत की आम्ही अशा पवित्र भूमीत जन्म घेतला आहे जिथे श्री प्रभू रामदेवांनी वास्तव्य केलेलं आहे. तसेच या नाशिक पवित्र भूमीत अनेक थोरवंत महावंतांचे जन्म झालेले आहेत. वसंत कानेटकर, वीर सावरकर, दादासाहेब फाळके, तात्या टोपे, क्रिकेटर बापू नाटकर्णी अशा अनेक थोर व्यक्तींचा या भूमीत जन्म झालेला आहे. आणि हे आमच्या नाशिकचे खरे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. आता आधुनिक नाशिकची ओळख ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा लागलेली होती. आता नाशिकची ओळख ही पर्यटन, कृषी, व्यापार, संरक्षण अशा अनेक माध्यमातून नाशिकची ओळख होत आहे. त्याबद्दल मी तुम्हाला सांगेल की नाशिकमध्ये पिंपळगाव बसवंत आणि लासलगाव येथे
एशियाची सर्वात मोठी कृषी बाजार उत्पन्न बाजारपेठ आहे. द्राक्ष, कांदे, टमाटे, ऊस असा अनेक मोठ्या उत्पन्न इथे होतात आहे. तुम्हाला अगर आकडेवाईज मी सांगाल की द्राक्षांची 9.5 लाख टन उत्पन्न झालेलं होतं मागच्या वर्षी. ऊसाचं उत्पन्न 60 लाख टन झालेलं होतं. आणि असे द्राक्षांची निर्यात आमची 13,000 टन मागच्या नाशिकमधून झालेली आहे. आणि GDPत पण नाशिकचा मोठा वाटा झालेला आहे. एकंदरीतच नाशिक चौफेर वाढतीये. हो, त्याबद्दल पण मी सांगाल. आमच्या नाशिकमध्ये 2 मोठ्या MIDCs आहेत, सिन्नर, सातपूर, अंबड. तसेच आता दिंडोरीमध्ये पण रिलायन्सनी मोठी गुंतवणूक आणलेली आहे. 4,500 कोटीचा प्लांट आणलेला आहे. आणि 10,000 कोटीचे अजून पण त्यांचा मानस आहे की तिथे डेव्हलपमेंट करणार आहे. तसेच मी सांगाल की महिंद्रा पण इगतपुरीला 300 एकर जागा एक्वायर करत आहे. तिथे पण मोठी डेव्हलपमेंट होत आहे. मागच्या वर्षी आमच्या इथे 1,600 कोटींची गुंतवणूक झाली होती आणि MIDCमध्ये, आणि 75,000 रोजगार उत्पन्न झाले होते. अशा या आमच्या नाशिकला अजून मी सांगाल की नाशिकला करन्सी प्रिन्स आहे, HL आहे. HLमध्ये पण मागच्या वर्षी एक तेजस याचं यशस्वी चाचणी झालेली होती. आणि 97 तेजस एअरक्राफ्टचं आम्हाला नाशिकच्या HLला ऑर्डर मिळालेलं होतं. असं आहे आमचं नाशिक. आधुनिक याच्यात पण आमची बरीच आता ओळख होत राहिलेली आहे. अगदी खरं आहे. नाशिकला पूर्वी आपण फक्त एक कृषी भाग असं म्हणून ओळखलं जात होतं. मात्र आता नाशिकची, जसं मी म्हटलं की चौफेर ही सगळी वाढ होत चाललेली, आणि त्यामध्ये मला वाटतं तुमचा वाटा हा मोलाचा आहे. आपण आत्तापर्यंत नाशिकमध्ये बरेच कुंभमेळे पाहिले असतील. मला वाटतं 4 ते 5 कुंभमेळे निश्चित पाहिले असतील. नाशिककरांना एकतर या संदर्भातले काय अनुभव आहेत, नाशिककर म्हणून तुम्हाला काय अनुभव आहे, आणि काय नेमक्या नाशिककरांच्या आता अपेक्षा आहेत? मग नाशिकच्या मागच्या 3-4 कुंभमेळ्यामुळे ना, मी एक म्हणजे आमचे नाशिककर सांगतात की दर 12 वर्षांनी नाशिकचा वाढदिवस येतो. आणि स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट इथून फार मोठा निधी गिफ्टमध्ये येतो. पण मी तुम्हाला सांगाल की यावर्षी बघा, भाऊंनी सांगितलं की 30,000 कोटी, पण हा आकडा जवळपास 50,000 कोटीचा जाईल. हे नाशिकच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फार मोठे उत्पन्न होणार आहे आणि त्याच्यात फार मोठी चालना भेटणार आहे. तर आणि दुसरं, यामुळे बघा, या सिंहस्थ कुंभामुळे नाशिकचा एअरपोर्ट हा विकसित होणार आहे. तिथे आता 500 ते 900 कोटीची गुंतवणूक होणार आहे. अशा अनेक मोठ्या गुंतवणूक नाशिकमध्ये होणार आहे. तर सिंहस्थामुळे आमचं इन्फ्रास्ट्रक्चर फार मोठ्या प्रमाणात निर्माण होतं आहे. आणि अजून रेल्वेचं आमचं फार आधुनिकीकरण होत आहे, एअरपोर्टचं होत आहे, तसेच बस स्टँड वगैरे की. आणि दुसरं, आता मी कसारा ते मनमाड बोललो तुम्हाला की हा लोकल 10,000 कोटी येणार आहे. तर याच्यामुळे खेडेगाव आणि यांच्या लहान मोठ्या उद्योगांना फार मोठा चालना भेटणार आहे. अगदी पायाभूत सुविधांबद्दल सर तुम्हाला काय सांगायचं, काय नेमकी आणखी आवश्यकता आहे, या दृष्टीनं काय काय गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? पायाभूत सुविधा, आता बघा, मागच्या 20 वर्षापूर्वीची लोकसंख्या आणि आत्ताच्या 20 वर्षाची लोकसंख्या घेतली तर मला असं वाटतं की पुढील 20 वर्षाच्या लोकसंख्याचं नियोजन करून आपण आयोजन केलेलं पाहिजे. 20 वर्षापूर्वीची लोकसंख्या आपण बघितली तर फार जास्त होणार आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आत्ताचा जो विकास करायला पाहिजे तो पुढच्या दृष्टीने 20 वर्षाच्या याच्यानंतर आखून करायला पाहिजे होता. अच्छा, पण विशेष अशी आवश्यकता तुम्हाला काय वाटते? पायाभूत सुविधांमध्ये काय काय नेमके इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अजून बदल असावेत? हे बघा, मी सांगतो, आता चेन्नई, सुरत, नाशिक हा मोठा रोड होत आहे. दुसरं मी सांगेल की समृद्धीमुळे आम्हाला पहिली सांगितलं जात होतं की हा ट्रँग्युलर आहे, पण आता मी असं सांगतो की नाशिक, पुणा, मुंबई आणि नागपूरसुद्धा आता आमच्या याच्यात आलेला आहे. आणि हा चौकोन स्क्वेअर तयार झालेला आहे, गोल्डन स्क्वेअरचं. वा वा, क्या बात आहे. असं सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट, जेव्हा आम्ही नाशिकला बघतो माध्यमांमधून किंवा वेगवेगळ्या पेपर्समधून आपण पाहतो, तेव्हा नाशिक सध्या 2 गोष्टींसाठी खूप चर्चेत आहे. एक म्हणजे क्राईम, नाशिकमध्ये वाढत चाललेले गुन्हे, आणि दुसरं म्हणजे इथली ट्रॅफिकची समस्या. तर एक नाशिककर म्हणून तुम्हाला काय वाटतं? बघा, मी आधी क्राईमबद्दल मी तुमच्या मताशी जास्त सहमत नाही आहे. आमच्या आताच्या तिन्ही निवडणूक एकदम शांततेत पार पडलेल्या आहे. 2 वर्षीपूर्वी पुण्याला ड्रग्सचं मोठं रॅकेट सापडलं होतं, पण आमच्या CP साहेबांनी, कमिशनर माननीय साहेबांनी ड्रग्समुक्त नाशिक निर्माण करावं अशी संकल्पना केली आणि त्याच्यात बरेच ते यशस्वी पण झाले. आणि कायद्याचा बालेकिल्ला, त्याच्यामुळे पण हा क्राईम आमच्या इथं फार कमी झालेला आहे. आणि मी माध्यमांना सांगेल की क्राईम म्हणून आमची ओळख न दाखवता नाशिक हे धार्मिक आणि पर्यावरण आहे असे दाखवावी.
अच्छा, कुंभमेळा अगदी आता हो, मी तोंडावर त्या आलेला तुमच्या ट्रॅफिकच्या प्रश्नावर येतो आहे की ट्रॅफिक आपलं जे आहे रस्ते आणि लोकसंख्या वाढत आहे, रस्ते तेवढेच आहेत आणि ट्रॅफिक वाढत आहे. तर लोकांचं GST किंवा कर्ज उपलब्ध इझिली होतल्यामुळे परचेस पॉवर वाढत आहे. तर वाहनांची 35% वाहनांची संख्या जास्त वाढलेली आहे यावर्षी. त्याच्यामुळे रस्त्यांवर हा ताण निर्माण होत आहे. पण मी नाशिककरांना पण किंवा नागरिकांना आवाहन करेल की आपण वाहतुकीचे नियम पाळले तर हा प्रशासनावरील ताणही कमी होईल आणि वाहतूक सुरळीत होण्यासही मदत होईल. तसेच आता आमच्या नाशिकचे ते द्वारका सर्कल 240 कोटींचं मंजूर केलेलं आहे. इंदिरा बोगदा इथं करत आहे. सर्व रस्ते पण मोठे करत आहे. तर रहदारीचा हा प्रश्न लवकरच मला वाटतं सुटून जाईल. बरं, आता जसं मी म्हटलं की कुंभमेळा अगदी तोंडावर आलेला आहे. या दृष्टीनं सगळी प्रशासनाची तर तयारी सुरू आहेच आहे, पण एक नाशिककर म्हणून तुम्हाला काय नेमक्या अपेक्षा या कुंभमेळ्याच्या दरम्यान आहेत? नाशिकचे जे आत्ता चेन्नई सुरत नाशिक हा लवकर होणं पाहिजे. नाशिक पुन्हा स्पीड रेल्वे जे नियोजन आहे ते लवकर होण्याला पाहिजे असं मला वाटतं. वाढवण बंदराचा हा एक मोठा रोड येत आहे. रिंग रोड भाऊंनी सांगितलं की फार मोठ्या प्रमाणात होतं. ह्या ज्या आहेत त्या वेळेत व्हाव्या अशा आमच्या नाशिककरांच्या अपेक्षा आहेत. लिस्ट आमच्या नाशिककरांची फार मोठी आहे, पण मला असं वाटतं की या सर्व लवकर व्हाव्या. ओके, आता जसं आपला कुंभमेळ्याचा हा विषय सुरू आहे, नाशिकमध्ये आता कुंभमेळा जेव्हा येऊ घातला आहे, फक्त देशातून नाही तर परदेशातून सुद्धा खूप पर्यटक येत असतात. हा कुंभमेळा कसा होतो हे पाहण्यासाठी नाशिकमध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होईल. तर या दृष्टीनं नेमकं काय काय तुम्हाला अपेक्षित आहे, काय विकास व्हावा अजून असं तुम्हाला अपेक्षित? बघा, सिंहस्थात जो माणूस येईल ना तो फक्त नाशिकपुरता मर्यादित नाही राहणार. तो शिर्डी, त्र्यंबकेश्वर, वणी ह्या अनेक ठिकाणी तो जाणार आहे. त्याच्यामुळं हा त्रिकोण आपला कॉरिडॉर एक तयार झाला पाहिजे असं मला वाटतं आहे. तसंच उज्जैनच्या धर्तीवर तपोवन, काळाराम मंदिर ह्या सर्व आणि गोदाघाट हा जो 16 किलोमीटर करता येते त्याचं डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. ओके, मग या दृष्टीने तुम्हाला काय नेमकं केंद्र सरकार, राज्य सरकारकडे तुमची मागणी काय असेल, काय नेमक्या अपेक्षा तुम्ही व्यक्त करता? बघ, केंद्र आणि ह्या सरकारने आता 30 ते 40 हजार कोटी रुपये दिलेले आहे. ते अजून पण पुढे जातील, मला असं वाटतं 50,000 कोटीपर्यंत जातील. आणि जे डेव्हलपमेंट आता चाललेली आहे तसं मी तुम्हाला सांगेल की केंद्राचीच नाही तर आता हे केंद्र आणि महाराष्ट्रात दोघांमध्ये सरकार जे आहे ते एकच सरकार आहे. ते धार्मिक आणि सनातन धर्म मानणारं सरकार आहे. त्याच्यामुळं हा कुंभमेळ्याला फार मोठा महत्त्व झालेलं आहे आणि ह्याच धर्तीवर तो पुढे जाणार आहे मला वाटतं. ओके, एकंदरीतच नाशिकचा जर सर्वांगीण विकास ह्याचा विचार करायचा झाला तर या सर्वांगीण विकासासाठी आता तुमच्या काय अपेक्षा आहेत? आपण फक्त कुंभमेळा नाही, एकंदरीत संपूर्ण नाशिक जिल्हा, ज्याला आपण ग्रामीण भाग म्हणू, निमशहरी भाग आणि नाशिक शहर, काय नेमक्या तुमच्या विकासाच्या या अपेक्षा आहेत? नाशिकच्याकडून आम्हाला अपेक्षा तर फार आहे, मी सांगितलं. पण ह्या सर्व गोष्टीच्या आता आम्ही भाऊंनी जवळपास सर्वच उत्तरं दिलेली आहे की नाशिकला मोठं भांडवल येत आहे केंद्र आणि याच्या सरकारकडून. आमचे जे माननीय मुख्यमंत्री आहे त्यांच्या पण विकासाची दूरदृष्टी आहे, त्यांची प्रामाणिक इच्छा आहे काम करण्याची आणि ह्या सर्व अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आमचे माननीय कुंभमंत्री महाजन साहेब आहेत. त्या याच्यात ते या संकल्पांची ते स्वप्नांची पूर्तता करतील आणि हा कुंभमेळा फार ऐतिहासिकदृष्ट्या आमच्या नाशिकच्या विकासासाठी फार अगदी. सर, आपण ज्या व्यवसायामध्ये आहात त्यामध्ये तुम्ही नाशिककरांची स्वप्नपूर्ती केलेली आहे. जे घराचं स्वप्न पाहतात त्यांच्यासाठी तुम्ही असंख्य घरं बांधली आहेत. जे कमर्शियल प्लेसेस ज्यांचं खरं तर स्वप्न असतं अशांची स्वप्नपूर्ती आपण केलेली आहे. याच दृष्टीने मला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की नाशिकला खूप जण जे नाशिकच्या बाहेरचे आहेत ते खूप चांगलं डेस्टिनेशन म्हणून पाहतात, कारण इथलं वातावरण आहे, एकंदरीतच निसर्ग आहे, नाशिकमधले लोक आहेत. मला तुम्ही सांगा की नाशिकमध्ये घर का घ्यावं लोकांनी? नाही, हा आमच्या बांधकाम विषयासाठी फार योग्य प्रश्न आहे. नाशिक हे धार्मिक स्थळ आहे, पर्यावरणासाठी चांगलं आहे, क्राईम कमी आहे, इथे इन्फ्रास्ट्रक्चर जवळ आहे. समृद्धीमुळे हा आमचा पूर्ण नाशिकचा विकास वेगाने वाढणार आहे. अजून एअरपोर्ट आहेत, रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे, तर या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तसेच मुंबई आणि नाशिकच्या मानाने इथे जो लँड कॉस्ट आणि कन्स्ट्रक्शन कॉस्ट कमी आहे आणि मला असं वाटतं या धार्मिक तीर्थस्थानामुळे बरेच लोकांचा कला नाशिककडे जोराने वाढतं. अगदी. जसा जसा नाशिकचा विकास झाला तसतसा तुमचा सुद्धा विकास झाला. मला वाटतं हाच नाशिकचा विकास आणि तुमचा विकास असाच होत राहो याच अपेक्षा मी व्यक्त करते. शुभेच्छा तुम्हाला या निमित्तानं देते आणि तुम्ही आज आमच्या या कार्यक्रमात चर्चासत्रात सहभागी झालात त्याबद्दल मनापासून आभार मानते. धन्यवाद.
झी 24 तास नाशिक सन्मान को पॉवर्ड बाय दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सेलिंग एक्सपिरियन्सेस नॉट जस्ट होम्स स्पेशल पार्टनर टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्स बेटर ऑलवेज SBI लाईफ माझ्यासाठी माझ्या जीवलगांसाठी बाबा जाधव मसाले खजिना मराठी चवीचा अस्सल खा अस्सल रहा मेडिकवर हॉस्पिटल्स ब्रिंगिंग युरोपियन हेल्थ स्टँडर्ड्स टू इंडिया वेन्यू पार्टनर एनराइज बाय सयाजी नाशिक.